जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। किती छान भरले कारले रेसिपी बनलेली आहे आपली आणि लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितली आहे आणि बिलकुल कडू होत नाही ही रेसिपी। मी सांगितली आहे तशा पद्धतीने ट्राय करा आणि नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली तुम्हाला तर नक्की मला प्रतिक्रिया करा आणि कमेंट्स मध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली होती ती। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी लहान मुलं आणि मोठ्या माणसांना आवडत नाही, पण मी जी सांगत आहे रेसिपी त्यानुसार जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर लहान मुले आणि मोठी माणसे दोन्हीही आवडीने खातील। बघा, हे कारल्याचा आकार बघा छोटा छोटा आहे। छोटे छोटे कारले घेतलेले आहेत मी, तर तुम्ही छोटेच घ्या। चला सुरुवात करू आपल्या रेसिपीला। हे वरचं थोडस आहे ना, हे थोडस सालून घ्यायचंय, जास्त नाही, एकदम थोडं, जेणेकरून याचा कडूपणा कमी होईल म्हणून। आणि मध्ये एक रेष पाडून घ्यायची, लाईन चाकूने कापून घ्यायचे। आणि आता यातला बिया जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकतात आणि नसेल आवडत तर काढून टाका। कवळ्याच बिया आहे म्हणून मी ठेवलेल्या आहेत, खूप जाड असतील तर त्या काढून टाका। खूप जास्त पण काढायचं नाही वरचं, फक्त थोडं थोडं। आणि मध्ये एक चीर पाडून घ्यायची आहे। खूप छान रेसिपी आहे, मी नेहमी बनवते आणि आमच्या घरात खूप खाल्ली जाते। आधी आमच्याही घरात ही रेसिपी आवडत नव्हती, मी अशा पद्धतीने बनवते म्हणून सगळे खातात, यासाठी मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे। नक्की ट्राय करून बघा। आता सगळे कारले मी अशा पद्धतीने चिरून घेतले आहेत। आता एक खास टिप्स आणि खास ट्रिक पण आहे कडूपणा कमी होण्यासाठी, नक्की फॉलो करा। मीठ घ्यायचं आहे, भरपूर मीठ घ्यायचं आहे। 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे मी। मीठ जास्तही झाले तरी काही हरकत नाही। 1 चम्मच हळदीची पावडर घेतलेली आहे। हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे हळद मीठ आपल्याला ह्या कारल्यांमध्ये भरायचं आहे, भरपूर भरा। मीठ हळद कमी पडली तर पुन्हा मिक्स करून पुन्हा सगळ्या कारल्यामध्ये भरून घ्या। हे कारले मी पाव किलो घेतलेले आहेत आणि छोटे छोटे घेतलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। सगळ्या कारल्यांमध्ये माझे भरून झालेलं आहे। आता हे जे मीठ आहे उरलेलं, हे त्याच कारल्यांना असं लावून घ्यायचं आहे मिक्स करून, आणि यांना आपल्याला 15-20 मिनिटं तसंच ठेवायचं आहे। आता हीच प्रोसेस तुम्ही जर रात्री करून ठेवली तर अजून चांगला रिझल्ट मिळेल। मसाला भाजण्यासाठी हा गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। आता मसाल्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे शेंगदाणे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे। आता आपले शेंगदाणे भाजायला आलेले आहेत, बघा थोडे काळे डॉट आलेले आहेत त्याच्यावर। आता आपण शेंगदाणे काढून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता हे खोबरं घेतलेलं आहे, हे विकतवालं किसलेलं खोबरं आहे। तुम्ही घरातलं जे आपलं खोबरं आहे नॉर्मल ते किसून घेऊ शकतात। हे पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही। खोबरं आता आपलं भाजून झालेलं आहे, मी गॅस बंद करत आहे। आता पॅन जरा जास्त गरम आहे तर थोडं अजून ते भाजलं जाईल म्हणून मी लवकर गॅस बंद केलेला आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, आणि हे शेंगदाणे आपण जे भाजून घेतलेले होते त्याची साल काढून घेतलेली आहे, ते घ्यायचे आहेत आपल्याला। आणि हे खोबरं भाजून घेतलेले तेही यात घालायचं आहे। 10-12 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहे, साधारण 1 कांडी लसूण आहे। 1-2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, थोडं बारीक आहे हे, 1 इंच घेतलं तरी चालेल, तुम्ही कापून घ्यायचं आहे।
तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घ्यायचं आहे, 1 चम्मच घालत आहे मी. हिंग घालत आहे, एक छोटासा चम्मच आहे हिंग. थोडीशी हळदी पावडर, धना पावडर, 2 छोटे चम्मच धना पावडर घेतलेली आहे. 1 छोटा चम्मच जिरा पावडर घेतलेली आहे आणि 2 चम्मच कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे असेल तर घाला आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळा मसाला येतो तो घातला तरी चालेल किंवा नसेल तर स्किप करू शकतात, पण कांदा लसूण मसाल्याने टेस्ट खूप छान येते. आता यात तुम्ही थोडीशी चिंच आणि गूळ घालू शकतात, त्याने पण एक टेस्ट खूप छान येते आणि कडूपणा पण कमी होतो. माझ्याकडं चिंच नाहीये म्हणून ही आमचूर पावडर मी घालत आहे. थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे आणि एकदम थोडीशी साखर घालत आहे गुळाच्या ऐवजी. आणि ह्या मसाल्याच्या अंदाजानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हा असा आपला मसाला वाटून झालेला आहे. यात पाणी बिलकुल घातलेले नाही, बिना पाण्याचाच वाटलेला आहे हा. अगदी छान झालेला आहे. आपण तो बाउलमध्ये काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने मसाला वाटून झालेला आहे. आता आपण जे कारले ठेवलेले होते मीठ हळद लावून, त्याला आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे हाताने. बघा थोडे ओले ओले झालेले आहेत ते, तुम्ही बघू शकतात हे ओलं झालेलं आहे. कारल्यांनी पाणी सोडलेलं आहे. चांगले ते जरा चोळता येईल इतपत चोळायचे आहे आपल्याला, कारण जेणेकरून त्यातला कडूपणा आहे तो नाहीसा होईल. तुम्हाला चोळता येईल त्या पद्धतीने चोळून घ्या. मध्ये असे बोट घालून चोळून घ्या, कारण मध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही मस्त असे चोळून घ्या. ते मी बिया काढलेल्या नाहीयेत, कारण बिया मला आवडतात. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही कारल्यातल्या बिया काढून टाकू शकता. आता अशा पद्धतीने मी हे चोळून घेतलेले आहे. आता हे आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहे. यात जे जास्तीचं मीठ आहे ते निघून जाईल आणि याचा जो कडूपणा आहे तोही निघून जाईल. पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे कारले असे पिळून घ्यायचे आहेत. पिळून आणि आपण हे पाणी घेतलेलं आहे यात घालायचे आहेत ते. चांगले पिळून घ्या ते दाबून दाबून. हे बघा हे सगळे मी पाण्यात टाकून घेतलेले आहे. आता त्यात आत पाणी जाईल असं ते धुवून घ्यायचं आहे चोळून. आणि हे चोळून झाल्यावर पुन्हा एकदा दाबून घ्यायचं आहे. मध्ये असं पाणी जाईल असं बोटाने चांगलं हलवून. अशा पद्धतीने जर तुम्ही कारले बनवलं तर अजिबात कडू होणार नाही, ते माझी गॅरंटी आहे. आता सर्व कारले मी पिळून घेतलेले आहे आणि ह्या ज्या बिया आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही भाजीमध्ये घालू शकतात, नसतील तर नाही घातल्या तरी चालेल. आता हा आपला मसाला आहे, हा आपल्याला कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. चांगला दाबून भरून घ्या. अशा पद्धतीने सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे दाबून. अशा पद्धतीने मी सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. तेल घालायचं आहे, थोडं जास्तच घालायचं आहे. थोडासा हिंग घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही राई जिरे घालू शकता. आता आपण कारले घालणार आहोत. थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि यावर फक्त शिपका द्यायचा आहे पाणी. पाण्याचा शिपका देऊन एक झाकण ठेवून द्यायचं
आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे. आता 5-1 मिनिटं झालेले आहेत. आपण खोलून बघूया. आता हे आपल्याला दोन्ही सगळ्या साईडने फ्राय व्हावे म्हणून थोडे फिरवून घ्यायचे आहेत. आणि बाकीचा मसाला अजून आपला बाकी आहे, तो मी आज घातलेला नाही, तो मी नंतर घालणार आहे. आता शेवटी घालणार आहे कारण मसाला जळून जाईल म्हणून. खूप छान दिसत आहे. तुम्ही माझी रेसिपी कुठून बघत आहात नक्की कमेंट्स मध्ये कळवा. रेसिपी कशी वाटली, रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता दुसऱ्या बाजूने थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. आधीचे 5 मिनिटं, अजून आता 5 मिनिटं आपण शिजवून घेऊ. अजून थोड्या पाण्याचा शिपका मारायचा आहे शिजण्यासाठी. जास्त पाणी घालायचं नाही, खाली शिपका मारायचा. झाकण ठेवून 5 मिनिटं अजून शिजवून घ्यायचं आहे. आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. बघा कारल्यांचा कलर बदललेला आहे आणि आता आपलं हे कारलं शिजलेलं पण आहे. तुटत आहे, हे शिजलेलं आहे आणि तेल पण भरपूर आता सुकलेलं आहे. आता ह्या बिया आहेत ज्या मगाशी निघलेल्या होत्या त्या मी यात टाकत आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही टाकू नका. आणि हा आपला उरलेला मसाला आहे तो पण आपण यात घालणार आहोत. आता गॅस फास्ट करायचा आहे आणि हा मसाला यात फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा एक कारलं आता आपलं चांगलं शिजलेलं आहे, तुटत आहे. फक्त आता आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही करून बघितली की नाही बघितली. आपण ऑलरेडी हे सगळं भाजूनच घेतलेलं होतं म्हणून जास्त परतायची गरज नाहीये. आता आपली रेडी झालेली रेसिपी. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर घालत आहे. गॅस बंद केल्यावर घातलेली आहे मी. मसाला दाबून भरल्यामुळे कारल्यामध्ये मसाला तसाच दिसत आहे बघा, म्हणून मसाला कारल्यात दाबून दाबून भरायचा आहे. आता आपली ही मसाला कारले रेसिपी रेडी झालेली आहे. कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आवडली असेल तर, थोडीही आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान रेसिपी बनलेली आहे. भरलं कारले रेसिपी आहे ही, बिलकुल कडू लागणार नाही, माझी गॅरंटी आहे. मी सांगत आहे अशा पद्धतीने तुम्ही कारलं बनवून बघितलंय तर तुमचे लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडणार आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.